हे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाल हे गोपाला गोपाला देवकी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल हे तुकडोजी बाबा गोपाला तुकडोजी बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला तुकाराम महाराज गोपाला तुकाराम महाराज गोपाला ज्ञानेश्वर माऊली गोपाला ज्ञानेश्वर माऊली गोपाला 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 बाला गोपाला देवकी नंदन गोपाल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाल परम पूजनीय गुरुदेव ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निष्काम कर्मयोगी गाडगे महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान भोले शंकर आणि आज या ठिकाणी पावन पवित्र अशा या नया अकोला अशा या सुंदर गावामध्ये सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा शिवरात्र महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे आणि त्या निमित्तानं शिव महापुराणाचं आयोजन आहे। आमच्या मुक्ताश्री दीदी यांच्या अमृतमय अशा वाणीतून आपण शिवपुराण ऐकत आहात आणि आजचा आपला रात्रीचा कीर्तनाचा हा पहिला दिवस आहे। पहिली सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। मित्रहो, सुंदर असा कीर्तनाचा योग आहे। आज गावागावामध्ये कथा कीर्तन चालू आहे। श्री संत समर्थ गजानन महाराजांचा प्रगट दिन सर्व आपल्या भारतवर्षामध्ये आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे। गावागावामध्ये कथा कीर्तन, साधू संतांनी भजन कीर्तनाचं आयोजन तरी कशासाठी केलं माय बापू हो? कशासाठी ही प्रथा लावून दिलेली आहे? आजचा आपला कीर्तनाचा पहिला दिवस आहे आणि त्या पहिल्या दिवसाप्रमाणे आपल्याला कीर्तन सुद्धा चालू करावं लागणार आहे। साधू संतांनी कथा कीर्तन, भागवत कथा, शिव महापुराण ही ग्रंथ संपदा आपल्याला कशासाठी दिलेली आहे? काय कारण आहे? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी आपल्या ग्रामगीतेमध्ये लिहितात की मानवतेची जागा वया शिकवण, गावी असावे कथा कीर्तन, पोते पुराणांचे वाचन, हेची शिकणे गावासी। कशासाठी आहे? मनुष्य निरोगी सात्विक असावा, त्यास व्यसनाचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी नसावा कोणासही, हेची शिकणे असते पोतीतुनी, कीर्तनातुनी, भजनातुनी, याच साठी ही साधने योजनी ठेवली संती। माय बापो हो, सुंदर असा आज आपल्या कीर्तनाचा योग आला। अरे आपण माणूस म्हणून जन्माला आलो, किती थोर भाग्य आहे की आपण माणूस म्हणून जन्माला आलो, मानव जातीमध्ये जन्माला आलो। फार मोठं भाग्य आहे। सुंदर असा आपल्याला हा नरदेह लाभला। पहा बरं किती सुंदर नरदेह, बापा बापा किती सुंदर जन्म भेटला। काय आपली बॉडी आहे सुंदर। आणि बाकीच्या जे प्राणी आहेत ते मग जलचर असो की भूचर असो की उद्भिज खाणीतले असो की श्वेदज खाणीतले असो, कोणत्याही खाणीतले माणूस असो, पशु पक्षी कीटक असोत, त्यांची बॉडी कशी आहे?
त्या संपूर्ण प्राण्यांची बॉडी आळवी आहे. कशी आहे दादा? आडवी पण माणूस हा एकमेव उभा उभ्या बॉडीचा. किती सुंदर नरजन्म मिळाला. आणि समजा मावशी आपण जर दुसऱ्या जन्मात गेलो असतो. एकनाथ महाराजांचं भाऊळ काय म्हणते दादा? अवमामी कधी झाल्या तुम्ही, अवमामी कधी झाल्या तुम्ही, मामी कधी झाल्या तुम्ही, मामी कधी झाल्या तुम्ही, कधी झाल्या तुम्ही, मामी कधी झाल्या तुम्ही. पहा, आपल्याला जर गध्या गधीचा जन्म भेटला असता दादा, तर या जीवाचे काय हाल हाल असते हो. काय मग ते गधी कोणतं काम करते, गधा कोणतं काम करते? दिवसभर वजेवा. मग त्या जन्मात कसली पुरणपोळी, कसलं ब्लँकेट, कसली गादी, अरे त्या जन्मामध्ये मग कसलं काजळ कुंकू. ते कशाच काजळ कुंकू. जन्म गेला भुंकू भुंकू, जन्म गेला भुंकू भुंकू, जन्म गेला भुंकू भुंकू जन्म गेला भुंकू भुंकू, जन्म गेला भुंकू भुंकू, जन्म गेला भुंकू भुंकू. कशासाठी बोललो? किती सुंदर आपल्याला नरजन्म लाभला. मित्र हो, हे सर्व काही याच जन्मामध्ये आहे. दुसऱ्या जन्मामध्ये हे मिळू शकत नाही. आली का कोणती म्हैस कीर्तन आले? नाही. हा, सुचलं का त्या म्हशीले? नाही नाही, अलप भलई खाय, हो. पण पुरं दूध दे, बाकी नको बोलू. ढेप खाय, लागीन ते खाय, गवत खाय, हो, कडबा खाय. पण हे नाही. नाही 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 नाही. आला का कोणता बैल दादा कीर्तन आले? नाही. का हो दादा, दिसते का बैल? बर बैल का बरं आला नाही? हा, काय हुशार पोरगा आहे. बैल खुट्याले बांधायला आहे म्हणते. हुशार आहे गडी, खुट्याले बांधायला म्हणते बैल. पण बैल खुट्याले बांधायला आहे, माणसं बाया बांधायला आहेत का खुट्याले? बस झालं, एवढीच उत्पत्ती आहे का या गावात? कशासाठी बोलतो? अरे नरदेहाची सुंदर वेळा, नरदेहाची सुंदर वेळा, नरदेहाची सुंदर वेळा, साधून घेन बलाई मनुजा, साधून घेन बलाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई मनुजा, सुख कर हरी गुण गाई. नरदेहाची सुंदर वेळा. या जन्मामध्ये हे सर्व काही आहे, बाकी इतर जन्मामध्ये हा चानस नाही. नाही. म्हणून माय बाप हो, आपण माणूस म्हणून जन्माला आलो. या जन्मामध्ये आपल्याला काहीतरी प्राप्त करावं लागते. या जन्मामध्ये आपल्याला काहीतरी प्राप्त करावं लागते. आणि ते प्राप्त करण्यासाठी वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी आपल्याला भावभक्तीचा मार्ग दाखवला. ते आपलं आज कीर्तनाचं भजन आहे. भक्ती विना, भक्ती विना, भक्ती विना, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा ऐका हा भाव जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा, जीवाचा ऐका हा भाव जीवाचा. भक्ती विना, भक्ती विना, भक्ती विना, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या नरद्यामध्ये आपल्याला काहीतरी प्राप्त करावं लागते आणि त्यासाठी भावभक्तीचा मार्ग सांगितला माय बापू. भावभक्ती म्हणजे काय हो? भावभक्ती म्हणजे भजन, कीर्तन, श्रवण. भक्तीचे अनेक प्रकार आहे, बोलू आपण पुढे कीर्तनामध्ये. पण ते याच जन्मामध्ये साध्य आहे. म्हणून आपण साधू संतांचे विचार ऐकायला पाहिजे. पण माय बाप हो, कीर्तनाची अशी परिस्थिती झाली. काय काकाजी, चल ना कीर्तनात. जाऊ दे ना जी, ते काय आपलं काम आहे काय? घ्या हो. मग कोणाचं काम आहे ते? नाही 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 नाही, ते आपलं काम नाही. ते नाही 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 नाही, आपलं काम नाही. ते आपलं काम कोणतं आहे? खाना पिना सोना मजा करना पशु ही जानते, मानव जन्म तो कुछ और है, बिरले उसे पहचानते. आपलं काम खाना पिना सोना मजा करना आणि भजन कीर्तन नाही नाही नाही, आपलं नाही. मग कोणाचं? ते त्याचं काम आहे ज्याचे दोन्ही टायर पंक्चर झाले, फुसफास, ज्याचे दोन्ही लाईट गेले, फक्त होल्डर शिल्लक राहिले, ज्याची आईशी उडाली. आम्ही म्हणतो राम राम आप्पाजी, ते म्हणते आता जेवलो. कायचा ताळमेळ कायले नाही. अरे कीर्तनाची अवस्था अशी झाली. अरे कीर्तनात गेला, एकीकडे बैसला, कशाच ऐकणं खुशाल झोपला, कशाच ऐकणं खुशाल झोपला. मी तो धन्य समजतो तुमच्या गावाले की आजचा पहिला दिवस असून सुद्धा एवढे लोक आहे. नाही तो कीर्तनाची मोठी अवस्था बुरी झाली. हो, एवढी कीर्तनाची अवस्था वाईट झाली. अरे ज्या साधू संतांच्या भरोशावर, ज्या साधू संतांच्या विचारावर आपल्या जीवाचं कल्याण आहे, कुठं आज तरुण दिसतो कीर्तनामध्ये? किती तरुण आहेत. अरे ज्या तरुणाच्या भरोशावर आपली घरची धुरा आहे, अरे ज्या तरुणाच्या भरोशावर आपल्या गावाची धुरा, अरे ज्या तरुणाच्या भरोशावर आपली देशाची धुरा, तो मात्र तरुण आज साधू संतांच्या विचाराला मुक्त होत आहे. कीर्तनाचं नाव नका काढू म्हणते. नाही 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 नाही, लोक पहिले कीर्तनकाराला तपासते. वाईट परिस्थिती आहे. तो कीर्तनकार किती वयाचा आहे, तो जाडा आहे की बारीक आहे, त्याचं वय किती आहे, तो काळा आहे की सावळा आहे. बापा 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 बापा, खोटी गोष्ट काय राहुल दादा, राहुल महाराज? बरोबर. हा अरे लोक, तुम्ही एवढे समोर, माझ्या समोर एवढे येऊन बसले, लोक समोरही बसायला तयार नाहीत. नाही 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 नाही, त्याला माहित आहे काय सांगते न काय नाही. ते काले पुढे येते हो, त्याला माहित आहे. पुढे आलं की लटकलं. हा, पुढे आलं की लटकलं, त्याला माहित आहे. ते काही लोक एवढे हुशार मागत बसते. ते त्याला माहित आहे माग कसं आहे. काकू बसलो तो बसलं, नाही तर झटकलं, घरी गेलो बाजीवर पटकलं. मोठे हुशार लोक आहे. असाच एका बहीण एक लावून दिला, म्हणे जावं कीर्तनात, आज खंजुरीवाल्याचं कीर्तन आहे. दिला बहीण लोटून. आता तो होता सांग का म्या, तो कायले दादा समोर येते जी. नाही नाही नाही, तो आला आणि दुरून पाहते. कोणता महाराज होय? बरं ते लोटेल जे आलतं ना, ते मला पहिली भेटलो तो रस्त्यानं, मी आलो ना, पहिलेच भेटलो होतो ते मला. काय म्हणे महाराज तुमचं कीर्तन आहे का आजचं? मी म्हटलं होय. म्हणे आज चांगलं म्हणे धार्मिक कीर्तन होऊ दे ना म्हणे. मी म्हटलं बापरे, धार्मिक कीर्तनाचं आपल्याला एक गाव भेटत नाही आणि हे गाव आपल्याला भेटलं. मी संध्याकाळी कीर्तन चालू केलं. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम. हो, आता गावातले
लोक म्हणे भाऊन ते म्हणे सांग काम्या धार्मिक कीर्तन होऊ दे जा. मग मी कशाले मावशी 15 मिनिटं डोळे उघडतो, आपलं चालूच होतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 5 मिनिटानं डोळे विघडून पाहतो तो सर्व सभा मंडप घरी म्हणे महाराज चलू द्या जय जय राम कृष्ण हरी, आज आम्ही झोप घेतो पुरी. अशी कीर्तनात अवस्था झाली. हा आला लोटेल, समोर तो नाही आला पण मागो बसला आणि त्या खामट्याला रेटून बसला. बरं बसला तर बसला मावशी, बसू द्या काका, त्यानं सारखं बसाव की नाही. अहो बसल्या बसल्यात लागला झोप्याले, लागला डुलकण्या द्याले. दादा हो बरं झोपला तो झोपला, सारखं झोप्याले पाहिजे की नाही दादा, सारखं झोपे बी नाही. लोक काय एका प्रकारचे झोपते काय, नाही. अरे खतरा झोपते लोक. कोणच्या काही लोक तर असे झोपते दुसऱ्याला म्हणते तू झोपूच नको, याले म्हणते घोरी झोप. कोणची घोरी घोरी घोरी. घोरी. काही लोक याच्यापेक्षा खतरनाक आहे, ते तो एवढे खतरनाक आहे. अशी झोपले कायची खतरनाक आहे मावशी. संध्याकाळी ते या रूम मध्ये झोपते ना, पहिल्या रूम मध्ये झोपलं ना तर ते निघते 7व्या रूम मध्ये, चल्ला चक्रा खा चक्रा खा चक्रा खा. याले म्हणते चक्री झोप. चक्री झोप. काही याच्यापेक्षा खतरनाक झोपते. कोशी हे लेखाचं आलं होतं ना हे सांग काम्या. हो. हे लोकांचं मागं बसलो झोपलो झोपलो तर झोपलं सारखं झोपलं नाही, दिलं लेखानं तोंड वासून. आता याची होती वासाडी झोप, दिलो तोंड वासून. तेवढ्यात आले ना आपले खंडेराय. जसे खंडेराय आला, आता खंडेरायाची सवय तर मोठ आहे. कशी द्यायची आहे तर ते किती लाख रुपयाची तुमची गाडी असली तर ते केल्याशिवाय सोडत नाही. खंडेराय आले नाही तर तोंड होतो डायरेक्ट लेखाच्या अभिषेक तोंडात. मग हा उठला झोपेतून, अरे बापा रे काय कीर्तन आहे रे, खारट खारट. अरे कीर्तनात गेला एकीकडे कडे बैसला, कशाच ऐकणं खुशाल झोपला, कशाच ऐकणं खुशाल झोपला. हो एवढी वाईट परिस्थिती कीर्तनाची काय झाली महाराज. एक जण तर कीर्तनात दुरूनच पाहे, ते मंडपाच्या बाहेरून पाहे, मंडपाच्या भरून पाहे आणि मंडपभर फिरे. इकडे नाही येते रेप राईट रेप राईट, मंडपाच्या बाहेर फिरे आणि हातातले का ह्या लट, जाळाचा जळा लट. मी त्याला विचारलं, म्हटलं ओ दादा. ओ म्हणे महाराज बोलू नका. अरे म्हटलं बाबा आपलं कीर्तन ऐकायला येते का. म्हणे तुमच्या कीर्तनाचं नाव काढू नका. अरे म्हटलं मग आले कशाले. म्हणे मी, म्हणे तुम्हाला गावात आणलो कोण, पहिले तेले पाहतो म्हणे आणि मग तुम्हाला पाहतो म्हणे. सांगा हो माय बाप हो. अरे ज्या साधू संतांच्या भरोशावर, ज्या साधू संतांच्या विचारावर आपलं जीव आहे, आपल्या जीवाचा उद्धार आहे, अमाप असे साधू संतांचे आपल्यावर उपकार आहेत. हे काय सांगू आता मी संतांचे उपकार, काय सांगू आता मी संतांचे उपकार, काय सांगू आता मी संतांचे उपकार, काय सांगू आता मी संतांचे उपकार. माझा निरंतर जागवती, माझा निरंतर जागवती, माझा निरंतर जागवती, माझा निरंतर जागविती. काय सांगू आता मी संतांचे उपकार, काय सांगू आता मी संतांचे उपकार, काय सांगू आता मी संतांचे उपकार, काय सांगू आता मी संतांचे उपकार. माय बाप हो. साधू संतांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत, साधू संतांच्या त्या शब्दांमध्ये आपली एवढी पावर आहे की संत वचनांचा ऐकता प्रभाव. संत वचन जर आपण ऐकले ना, संत वचनांचा महाप्रताप.
ऐकता श्रवणी होय अनुताप दृष्ट वृत्ती आपोआप निरसोनी जाईल सतसंगे. एवढा साधू संतांच्या शब्दांचा प्रभाव आहे. पण नाही 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 ते नका सांगू आम्हाले. मावशी चलना कीर्तनात. बाबू आलीस ते रे, बारीक ताप आहे. तो बिचारे कधी वरती जातो ते सांग लवकर. नाही 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 त्याला जरा चटक मटक पाहिजे. काही लोकांच्या मस्तकात निरा ते काय म्हणतात त्याले ऑर्केस्ट्रा. ऑर्केस्ट्रा असलं तर बरं आहे. मग काही लोक तर त्या ऑर्केस्ट्रामध्ये मन लागत नाही. त्याला तर निरा तमाशाच पाहिजे. तर रे बेटा तमाशात. नवरी वाणी नटून ठटून मी तुम्हा पुढं बसते. अहो सांगा राया, अहो सांगा राया, सांगा मी कशी दिसते. अहो सांगा राया, सांगा मी कशी दिसते. बाबू रोद्याचा पहिला दिवस आहे. आपला भावभक्तीचा अभंग आहे. अरे आपल्या संताचं सांग. अहो राष्ट्र संतांचे विचार देण्या, तुकाराम महाराजांचे विचार देण्या, गाव गाव फिरते. अहो सांगा राया, अहो सांगा राया, काय गुन्हा करते. अहो सांगा राया, काय गुन्हा करते. अहो सांगा राया, काय गुन्हा करते. माय बाप हो, साधू संतांच्या विचाराशिवाय कल्याण नाही. साधू संतांच्या विचाराशिवाय. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भावभक्तीचा मार्ग सांगितला. कारण की साधू संतांच्या विचाराची आपण कृतज्ञ असायला पाहिजे. आपण असायला पाहिजे कृतज्ञ. पण आपण हा कृतज्ञ. दोन शब्द जवळ जवळचे आहे पण फरक पा किती आहे. साधू संतांच्या विचाराचे आपण कसं असायला पाहिजे कृतज्ञ. पण हा आपण कृतज्ञ. आता कृतज्ञ म्हणजे ज्यानं आपल्यावर उपकार केले त्याच्या उपकाराची जाण असणारा त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ म्हणजे ज्यानं आपल्यावर उपकार केले त्याच्यात नाशावर टपणारा. साधं उदाहरण आहे. नदीच्या प्रवाहामध्ये एक विंचू वाहत चालला. नदीच्या त्या धारेमध्ये विंचू वाहत चालला आणि हे पाहिलं त्या बेटकोईनं बेंडूक. त्या बेंडकाला दिसलं की विंचू वाहत चालला. मग त्या बेटकाला असं वाचलं की आपण त्या विंचवाचा जीव वाचवला पाहिजे. त्या विंचवाचा जीव वाचवला पाहिजे म्हणून बेडूक त्या विंचवापर्यंत पाण्यात पोहत 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 गेला आणि त्या बेटकानं त्या विंचवाले आपल्या पाठीवर घेतलं. महाराज पाण्यातला प्रवास चालू झाला. आता जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत तो विंचू शांत बसला. पण जसा नदीचा काठ आला रे आला त्या विंचवाले असं वाटलं की आता येले आपली जात दाखवून उतरता उतरता त्याला लेकानं दणका मारू घ्या. हो ज्यानं आपला जीव वाचवला त्याचाच नाश केला. कृतज्ञ. पण माय बाप हो साधू संतांच्या विषयी आपण कृतज्ञ असायला पाहिजे. कृतज्ञ असणं म्हणजे भावभक्तीचा मार्ग धरणे. कृतज्ञ असणं म्हणजे दादा भावभक्तीचा मार्ग धरणे. भावभक्तीचा मार्ग धरणे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बोलले की भक्ती विना भक्ती विना भक्ती विना भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा.
ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, ऐका हा भाव जीवाचा. भक्ती विना भक्ती विना भक्ती विना भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. म्हणून माय बाप हो, आपण आपल्या जीवनामध्ये भावभक्तीची कास धरली पाहिजे. आता भावभक्ती तर सर्व जगामध्ये चालली, टीका टिप्पणी करणार नाही राहुल महाराज. भावभक्ती सर्व जगामध्ये चालू आहे, पण जिकडे पाहाव तिकडे अनाचार, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार दिसतो आहे. भाव भावाशी भांडतो आहे. पोलीस स्टेशन गजबजले आहेत, कोर्ट कचऱ्या गजबजल्या. आपली भक्ती तर खूप चालू आहे, पण हे एवढं का होऊन राहिलेलं आहे महाराज? याचं कारण म्हणजे महाराज लोकही जागावर नाही आणि ऐकणारी जागावर नाही, टीका टिप्पणी करणार नाही. नाही 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 नाही, आज दिलेला शब्द पाळला जात नाही महाराज. दुःख वाटते त्या गोष्टीचं. ज्याची त्याची निरा पैशावरच धाव आहे. तुम्ही म्हणता गाव महाराज तुम्ही पैशाचं बोलून राहिले, मग तुम्ही का फुकट आले काय? नाही, आमच्या चौरे दादाचा फोन आला, गाव महाराज आम्हाला कीर्तन पाहिजे. ठीक आहे, आता गाव आमचं 100 किलोमीटर आहे, मग त्याचं विचारणं साहजिक असते. मग सांगा बा, म्हटलं मी अजून कोणाला किंमतच सांगितली नाही. किंमत सांगून कोणताही मी कार्यक्रम केलेला नाही. अहो काहीतरी शिवाय आपल्याकडून घडली. पैसा तर घ्या, आज 100 किलोमीटरहून आले दादा. विचारात लोक साथीला आहे, लोक सत देतात ना, लोकांना बोलावं लागत नाही. राहुल महाराज तुमची कला पाहून लोक सत देतात, पण एवढं अवडंबर पसरलं महाराज. आता भक्ती करणं का सोपं आहे का हो? अशी भक्ती चालू आहे, अशी भक्ती चालू आहे, एवढी भक्ती चालू आहे. आता पहिले आमच्या माय माऊलीची भक्ती सांगतो, मग तुमची सांगतो. जे आमची भक्ती सुरू झाली आमच्या माय माऊली, सुख हरता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरबी. ओ बाबू ते कुत्रा हाकल ना, काय कुकडे पाहून राहिला? अहो तू कुकडे पाहून राहिली माऊले. भाऊ भक्ती. आमचे बाबा घरी नामजप करून राहिले, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय. पा भक्ती, जय जय रामकृष्ण हरी. बाई म्हणते अहो भाजी कशाची करू? याचं चालू आहे, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. अहो भाजी सांगा ना. वांग्यापेक्षा गोबीची भरी, वांग्यापेक्षा गोबीची भरी, वांग्यापेक्षा गोबीची भरी. वारे भक्ती काय एवढी भक्ती, एवढी पळवाट. टीका टिप्पणी आहे का महाराज? नाही नाही नाही. अरे भक्ती तर अशी चालू आहे, एवढी भक्ती चालू आहे, एवढी भक्ती चालू आहे. आपल्याला देवही कमी पडून राहिले. आपल्याला हेही माहित नाही की आपल्या देवारात देव किती आहेत. अरे अरे टीका टिप्पणी नाही महाराज, देवाची पूजा करावंच लागणार आहे. भक्ती, अरे भक्ती जर आपल्याला आपल्या जीवनाचं जर साफल्य करायचं असलं तर भक्तीची सुरुवात व्रत वैकल्य पूजापाठ पासूनच आहे. ते केल्याशिवाय कसं येणार महाराज? भक्ती विना उद्धार. पण त्यासाठी त्याशिवाय उद्धारच नाही आहे. पण आपली डोळच भक्ती असली पाहिजे महाराज. अंध दुबळा भाविकपणा तो कधी न रुचे माझ्या मना, संत देवाची निष्क्रिय गर्जना, करील तो आस्तिक नव्हे. कशाचे मी कशासाठी बोलतो राहुल दादा? अहो आपल्याला भागवत कथा जर सांगायची असली, वक्ता असला ना, तर सर्व आव विचार करून बोलावं लागतं. गावात कलाकार जर बोलायचे असले ना, तो पहिले विचारावं लागते, पाहावं लागते हे कसे आणि कसे नाही. नंतर आपल्या गावात आपल्या घरात ठेवावं लागते. सर्व गोष्टीची विचारपूस करावं लागते, मग भक्तीला सुरुवात करावं लागते महाराज. नाही तर कसं तयार झालं? साधूही कशाचे कसे झाले आणि देवही कशाचे कसे झाले. घ्या हो, का बोलतो मी की आपल्याला देव कमी पडून राहिले, आपल्या देवारातले देव आपल्याला कमी पडून राहिले, आपल्या घरातले फोटो आपल्याला कमी पडून राहिले. म्हणून आपण चाललो बाबुईच्या खालचे देव, चिचीच्या खालचे देव, बंगालीच्या खालचे देव, तेही आपले पूजन चालू आहे. कशासाठी बोलतो रा? की अंध दुबळा भाविकपणाने झाला पाहिजे. देव पहिले पाहा लागते की हा देव कुठून आला.
हा देव कसा आहे, नाही तर देव कसे कसे तयार होऊन राहिले. आता आमच्या गावचे 2 मित्र मंडळी बहिरमची यात्रा झाली हिवाळ्यात, तिथं गेले. ऐकलं नाव बहिरम? काही दूर नाही, आपलाच भाग आहे. आमच्या सातेगावचे 2 मित्र गेले बहिरमले. आता 10 वर्ष अगोदरली गोष्ट आहे. त्या बहिरमला त्या वक्ती निरा काटाकाटीत चालले, खट्ट मिट्ट जेवून चालले. हे गेले 2 मित्र बहिरमले गेले भाऊ. मग यात्रेत फिरले. मग त्यावेळेस तिथं जरा ते 4 पायाचे उचलले बहिरम. मग ते 4 पायाचं मस्त जेवले. मग असे वाजले 9 वाजले. एकमेकाला विचारे म्हणे का रे गा आता काय करतं? म्हणे काय करतं, तमाशा लागेलाय, चला तमाशात. घुसले भाऊ तमाशात. जे तमाशा चालला 12 वाजेपर्यंत. तमाशा पाहिला, तमाशा सुटला, सर्व लोक आपापल्या घरी गेले. हे 2 त्या तंबूतच राहिले. का रे बा कुठे चालतं? आणि कुठं जातं, जिकडं तिकडं अंधार आहे, झोपणं अटीच. जागीत दिलेल्या काही न ताणून, जागीत ताणून दिली, झोप लागली. पण चांगले जेवले होते ना. झालेले काहीचे 2-3 वाजता मिस कॉल चालू. 2-3 वाजता मिस कॉल चालू झाले आणि 4 वाजता त्यातल्या लेखाले आली एक आले. आता जशी आली तसा तो खरबळून उठला आणि त्या तंबूच्या बाहेर पाहते तर जिकडे तिकडे अंधारच अंधार. मग कायले तो जास्त दूर जाते. जागीत दिला लेकानं दणका, जागीत दणका दिला. रिटर्न आप तंबूत येऊन झोपला. आता दिवास उजळला. जन यानं तिथं दणका दिला होता ते होती लेकाची दुकानदाराची जागा. लेवडीचे दुकानदार, फुग्याचे दुकानदार, फुलाईचे दुकानदार, हाराईचे दुकानदार. आता जिथं यानं दणका दिला तो होता फुलाईचा दुकानदार. तो फुलाईचा दुकानदार उठला. ओम नमः शिवाय. अरे बापरे, ओ नाही रे बाबा, इले काही जागा समजली की नाही समजली? दुकानदार म्हणे काय झालं? अरे म्हणे बाबा सरी घाण करून ठेवली हो. अशी म्हणे एखादं लहान पोट्ट बापा. तो होता फुलाईचा दुकानदार. त्यानं पूर्ण जागा साफ केली. ते घाण बाजूला लोटून दिली आणि आपलं फुलाचं दुकान सजवलं. महाराज फुलाचं दुकान सजवलं. गिऱ्हाईकही चालू झाले. पण त्या दुकानदाराचं राये त्या दणक्याकडे लक्ष जाय. कारण की सर्व माश्या घनघन सर्व माश्या घनघन करे भाऊ. राये लक्ष त्या दणक्याकडेच जाय. त्या दुकानदाराला की बरं वाटलं नाही. त्यानं घेतले चांगले आंजोईवर कवटाभर फुलं त्या दणक्यावर टाकून दिले. तेवढ्यात आमच्या चांगल्या 8-10 माय मावल्या चालल्या. त्यातली एक म्हणते ओ आतेबाई इथं तो देव आहे व म्हणते. पहिले याचीच घेणं म्हणे पूजा करू. आणि जे पूजा झाली दिवसभर देव गेला शात्या एवढा. सांगा हो देव. अरे भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है. बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. बिना आचरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है. अरे भक्ती म्हणजे काय? अरे भक्ती म्हणजे पहिलीच भक्ती आहे श्रवण भक्ती. भक्तीचे शास्त्रात 9 प्रकार सांगितले महाराज. पण त्यातल्या त्या सर्वात सोपी भक्ती म्हणजे श्रवण भक्ती करा. पहिला क्रमांक आहे. कोणती भक्ती द्या? पहिल्या क्रमांकाची श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती म्हणजे कथा कीर्तन ऐका.
आता तुम्ही आपण तर सर्व कथा कीर्तन ऐकून राहिलो ना. ऐकायचे प्रकार आहेत दादा, ऐकायचे प्रकार आहे. ऐकायचे प्रकार आहेत. आता नेमकं ऐकणं म्हणजे काय हो? नेमकं ऐकणं म्हणजे काय? पा एका जणानं 3 मूर्त्या आणल्या विकायले. किती मूर्त्या आणल्या राहुल दादा? 3 मूर्त्या विकायला आणल्या, बाजारात मांडल्या. गिऱ्हाईक आलं, म्हणे का दादा मूर्तीची किंमत काय आहे? म्हणे या मूर्तीची किंमत 100 रुपये, या मूर्तीची किंमत 200 रुपये, या मूर्तीची किंमत 300 रुपये. गिऱ्हाईक म्हणे मूर्त्या तर सारख्या, म्हणे मूर्त्या सारख्या दिसतात पण गुण अलग अलग आहे. म्हणे कसे काय? पहिल्या मूर्तीचे जे 100 रुपयाची मूर्ती होती त्या मालकानं तिच्या कानात एक काळी घातली, ते आरपार मूर्तीच्या कानातून निघाली बाहेर. म्हणे पाहून घ्या, हा म्हणे असा ऐकते, म्हणे हा असं म्हणे श्रवण करते, म्हणे इकून ऐकते आणि इकून सोडून देते. पाहो ऐकणं. एक म्हातारी रोज भागवतात जाय, 2-3 दिवस भागवतात गेली राहुल महाराज. मग एक दिवस तिला थोडी बारीक ताप वाटली, ते म्हातारी म्हणे म्हाताऱ्याले, अहो म्हणे मी आता 2-4 दिवस झाले या भागवतात चालली, आज माझ्याकडून जाणं होत नाही, तुम्ही जा. दिलं म्हातारं लावून. म्हातारा आलं, म्हाताऱ्यानं मस्त भागवत ऐकलं. भागवत ऐकून घराकडे गेलं. म्हातारी विचारते, आले भागवतातून? हो. असं कसे आहेत महाराज? बापा बापा बापा, काय काय महाराज आहे, काय सांगतात, असं काय सांगतात समजूही देत नाही. म्हणे एवढं चांगलं सांगतात? म्हणे हो. म्हणे काय सांगितलं? ते नाही माहित बा, घ्यावं ऐकणं. काजी तुम्ही भागवत ऐकायला गेले, मोठ चांगलं सांगतात आणि असं सांगतात, आणि काय ऐकलं तर नाही नाही ते नाही माहित. हे होय, ते इकडून ऐकलं आणि तिकडून सोडून दिलं. माय बापो, ऐकणं कशाला म्हणतात? आता ऐकणं म्हणजे कसं? समजा आई आपल्या मुलाला बोलून राहिली, ओ पोरा जाय बरं आपल्या घरी पाहुणे आले, बेटा एक दुधाची गुळी घेऊन ये. पोट तिथंच खेळून राहिलं, पण एक नाही ना 2. आई म्हणून राहिली, ओ दिनेश अरे पाहुणे आले ना, लेका अन्न एक कुळी, एक नाही ना 2. म्हणजे त्याला आई खाली येऊन राहिलं, पण ते ऐकून राहिलं का? म्हणजे मग ऐकणे कशाला म्हणतात? ऐकणे म्हणजे जे आपण ऐकलं, जे आपण ऐकलं ते आपल्या कृतीत आणलं. आपण शिवमहापुराण ऐकून राहिले ना, श्रीमद भागवत कथा ऐकून राहिले ना, ते आपल्या कृतीत उतरलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. त्याले म्हणते ऐकणं. ऐकणं. नाही तर मग ऐकणं सर ऐकणं चालू आहे. ऐकणं ते मनाची कानी ऐकावे, वा वा. बोल बुद्धीची डोळा देखावे, ते साठवाटो घ्यावे चित्ताची. त्याले म्हणतात ऐकणं. पण आपल्याला कसं वाटते? ऐकणं म्हणजे ऐकणं, आपल्याला तेवढंच आहे बस, ऐकलं की ऐकलं. नाही नाही नाही, तेवढ्यानं होत नाही माय बाप हो. श्रवण भक्ती कशाला म्हणतात? जे आपण ऐकलं ते आपल्या कृतीत उतरवणं, याला म्हणतात श्रवण भक्ती. त्याला म्हणतात ऐकणे. नाही तर आपल्या त्या मस्तकात एवढं आहे, मंदिरात गेलो की जमलं. लक्षात ठेवा, नुसतं मंदिरात गेला ना जमणार नाही, जाऊ नका माझं म्हणणं नाही. नुसतं मंदिरात गेला ना जमणार नाही, जाऊ नका माझं म्हणणं नाही, जाऊ नका. गेलोच पाहिजे महाराज, त्याचं भक्तीचं स्वरूप आहे. पण भक्ती तुम्ही हे नका समजू की मंदिरात गेला निरा पुण्यच होते बा. नाही नाही नाही, हे राहुल महाराज हेच पहिले याच्या मस्तकातून काढा लागते. लोक बस हे गुरुदेवा, हे गुरु श्रीरामचंद्रा करावं लागतेच महाराज. पण तेवढं केलं म्हणजे झालं? नाही नाही, त्याले भक्ती म्हणत नाहीत महाराज. नाही नाही, म्हणजे मंदिरात जाऊ नका असं माझं म्हणणं आहे काय? पण मंदिरात भक्ती होऊ शकत नाही. मंदिरात भक्ती होऊ शकत नाही. मंदिरात देव मिळत नाही.
मग का हो, हे मंदिर कशासाठी सांगतो. मंदिर म्हणजे काय? मंदिर म्हणजे पाठशाळा. मंदिर म्हणजे पाठशाळा. पहिले मंदिर म्हणजे पाठशाळा सोडून टाकू आपण. म्हणजे मंदिरात नेमकं होते काय? मंदिर हे कशासाठी आहे? मंदिर हे कशासाठी आहे? फार महत्वाचा प्रश्न आहे. एकदम बोलल्यान बेधडक बोलल्यान जमणार आहे का महाराज? नाही नाही, त्याचा पुरावा द्यावा लागल की मंदिरात गेल्यानं काय होते, मंदिर कशासाठी आहे. पहा, पावसाच्या पेरण्याचे दिवस होते आणि शेतकऱ्यानं आपली पेरणी केली. शेतकऱ्यानं काय केलं राहुल दादा? पेरणी केली शेतकऱ्यानं. एवढा पाऊस आला माय बाप हो, एवढा पाऊस आला आणि एवढा नदीले पूर आला की पेरलेली शेती शेतकऱ्याची पूर्ण वाहून गेली. शेतकऱ्याची शेती वाहून गेली. शेतकऱ्याचं घर होतं मातीचं. त्या मातीच्या घरामध्ये पाणी पळू 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 बरसात होऊन ते भिंत मुरली आणि ते भिंत पडली हो. आणि पडली तर पडली, त्या शेतकऱ्याची जिथं जोडी बांधलेली होती त्या एका बैलाच्या अंगावर ती भिंत पडली. एक बैलही मेला. हा, किती शेतकऱ्यावर किती दुःख कोसळलं. शेती वाहून गेली, जोडी होती त्यातला एक बैलही मेला. शेतकरी दुःखात पडला. डबल पेरणीला सुद्धा शेतकऱ्याजवळ पैसे नाही. इकडे तिकडे शेठ सावकाराजवळ गेले. दादा काय राजू, माझी शेती सुद्धा खर्चून गेली, आता डबल पेरावं लागते, 2-4 हजार रुपये उसने द्या. आता लोकले असा जुलूम पडला, हा दिन कुठून? आता सोय नाही, दिन कुठून? हा नाराज झाला. पैसे कोणी दे ना पेराले. दिवसभर एक बैल वाचला, तोही उपाशी. मग त्याच्या लक्षात आलं की अरे म्हणे राजा, आपला बैल तू उपाशी जाय. एक तर गेला म्हणे, पण याच्या सकाळपासून याच्या पोटात काही नाही, चल याले थोडस चारू दे. तो बैल चारण्याकरता तो शेतकरी एक शाळेचं पटांगण होतं, त्या पटांगणामध्ये चला बा एखादा बैल आपण बांधून देऊ, लंबा सोडू, चारा खाईल म्हणून तो शेतकरी त्या शाळेच्या पटांगणामध्ये आपला बैल चारण्यासाठी गेला. आणि त्या ठिकाणी त्या शाळेतून त्याला आवाज यायला लागला. त्या शाळेमध्ये गुरुजी विद्यार्थ्यांना गणित शिकून राहिले होते. विद्यार्थी मित्रांनो, काय माझ्याकडे 10,000 रुपये आहेत. त्या 10,000 रुपयामधले मी 3,000 रुपये खर्च केलेले आहेत. मग त्या 10,000 पैकी माझ्याजवळ किती राहिले? विद्यार्थी मोठ्यानं म्हणत होते, गुरुजी 3,000 रुपये जर खर्च झाले ना तर 7,000 तुमच्याकडे राहिले. आता गुरुजीकडे 7,000 रुपये राहिले हा शब्द गेला त्या शेतकऱ्याच्या कानावर. कारण की गुरुजी शाळेत शिकून राहिले होते की विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे 10,000 रुपये आहे, 3,000 खर्च केले, राहिले किती? 7,000 रुपये राहिले. हा शब्द गेला शेतकऱ्याच्या कानावर. आणि शेतकऱ्याला असं वाटलं की आता गुरुजी जवळ पैसे आहेत, चला आपण गुरुजीले पैसे मागून पाहू. आता हा शेतकरी गेला गुरुजी जवळ. गुरुजी 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 गुरुजी, माझं शेत वाहून गेलो, मला 2-4 हजार रुपयाची गरज आहे, तुम्ही उसण्याचं काम करा, कारण की तुमच्याजवळ पैसे आहे. गुरुजीनं ठेवला मस्तकावर हात. अहो म्हणे शेतकरी दादा, या शाळेमध्ये मी मुलांना गणित शिकून राहिलो. नाही 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 गुरुजी, खोटं बोलू नका, खोटं नका बोलू. मी आताच ऐकलं की तुमच्याजवळ 7,000 रुपये शिल्लक राहिले. खोटं नका बोलू गुरुजी. लागीन तुम्ही या विद्यार्थ्यांना विचारून देतो. विद्यार्थी मित्रांनो, गुरुजीकडे किती पैसे शिल्लक राहिले? विद्यार्थी म्हणत 7,000 रुपये. पहा गुरुजी, गुरुजीनं मस्तकावर हात दिला आणि गुरुजींना सांगितलं की या ठिकाणी शेतकरी दादा विद्यार्थ्यांना शिकवल्या जाते, तो गणित विषय आहे. या ठिकाणी या शाळेमध्ये या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवल्या जाते आणि ते शिकवलेलं त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांना आणावं लागते, ते त्यांच्या कृतीत त्यांना उतरावं लागते. याच न्यायानं, याच पद्धतीनं ज्यामध्ये त्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जाते, त्याचप्रमाणे आपल्या या भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये भावभक्ती शिकवल्या जाते महाराज, केल्या जात नाही. इथं शिकवल्या जाते आणि ते आपल्याला आपल्या जीवनात
उतरावं लागते. म्हणून काय तो मंदिर म्हणजे पाठशाळा चाले शिक्षणाचा सोहळा निधी झाला सर्व गोळा याच कार्य लावावा. अहो मंदिर म्हणजे पाठशाळा आहे. या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यावं लागते आणि घेतलेलं शिक्षण ऐकलेलं श्रवण केलेलं आपल्या जीवनात आणावं लागते. त्याला म्हणतात महाराज ऐकणे. आणि ऐकणे म्हणजे कशावर बोललो मी? श्रवण भक्तीवर बोललो. मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता तेथे मोक्ष से आयता श्रवणा माझी. अरे खरी भावभक्ती म्हणजे काय आहे? अरे खरी भावभक्ती म्हणजे आपल्या मुलांना हरिपाठामध्ये पाठवा, आपल्या मुलांना सामुदायिक प्रार्थनेमध्ये पाठवा. ही खरी भक्ती आहे. काय काकूजी चल ना सामुदायिक प्रार्थनेत? जाऊ दे ना जी, आता आपल्याला वेळच नाही. अरे मित्र हो, या संसारामध्ये आपल्याला कधी वेळ मिळणार नाही. संसाराचा बोझ वाहता ओ संसाराचा बोझ वाहता संसाराचा बोझ वाहता लागला स्मरणाला नेसी साथी कोणाला. बोल 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 नेसी साथी कोणाला. बोल 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 नेसी साथी कोणाला. संसाराचा बोझ वाहता संसाराचा बोझ वाहता लागलाच मरणाला निशी साथी कुणाला. बोल 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 निशी साथी कुणाला. बोल 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 निशी साथी कुणाला. हे शुद्धीवर आता तरी तू भजरे भज गोपाला बाबा. भजरे भज गोपाला बाबा. भजरे भज गोपाला. आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला बाबा. बघ देवाची लीला बाबा. बघ देवाची लीला. तुकड्या दास म्हणे नाही तर हो तुकड्या दास म्हणे नाही तर जाशील 84 ला नेसी साथी कोणाला. बोल 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 नेसी साथी कोणाला. संसाराचा बोझ वाहता संसाराचा बोझ वाहता लागला स्मरणाला नेसी साथी कोणाला. बोल 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 नेसी साथी कोणाला. बोल 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 नेसी साथी कोणाला. म्हणून मायबाप हो, आपल्या मुलाबाळांना सामुदायिक प्रार्थनेचं वळण लावा, हरिपाठाचं वळण लावा. आजची रोकडा भक्ती आहे. पण का हो पाठवा ना मुलांना. त्याला अभ्यास आहे, त्याचं शिक्षण आहे. पण महाराज या ठिकाणी जीवन शिक्षण दिले जाते. अहो मुलांना किती शिकवाच लागल. शालेय शिक्षण कशासाठी आहे मायबाप हो? शालेय शिक्षण अरे याचसाठी शिक्षण घेणे, जगता यावे सुंदरपणे. शालेय शिक्षण कशासाठी आहे? माणसाला सुंदर जगता आलं पाहिजे, शिकावंच लागणार आहे. पण त्याचप्रमाणे आपल्या मुलाला जीवन शिक्षण सुद्धा आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? जीवन शिक्षण. जीवन शिक्षण कशाला म्हणतात महाराज? जे शिक्षण आपल्या जीवनामध्ये कामी येते. आता नको केवळ उच्च शिक्षण, हे तर गेले मागील युगील पुन. आता हवा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. आता हा सुपुत्र बलवान झाला पाहिजे महाराज म्हणतात. आणि ते जीवन शिक्षण आपल्याला हरिपाठामध्ये, सामुदायिक प्रार्थनेमध्ये, शिवपुराणमध्ये, श्रीमद भागवत कथेमध्ये हे सर्व शिक्षण जीवन शिक्षण या ठिकाणी शिकवले जाते. पण पाठवा शाळेत सामुदायिक नाही 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 नाही, त्याला अभ्यास आहे. आता आमच्या गावले साहेब येऊन गेले, शाळा तपासाले. राहुल दादा शाळा तपासाले येऊन गेले. आता ग्रामीण भागातली शाळा, ग्रामीण भागातली शाळा गुरुजी तर असे होते कटोरे. ढोमणे गुरुजीचं नाव आहे राहुल दादा. गुरुजीले साहेब शाळेत तपासायला येऊन आली हेही माहित नाही. गुरुजी गेले शाळेला किल्ली लावून कुलूप लावून. आता गुरुजी राहत
शहरात आणि ग्रामीण भागात होते ते मास्तर. गुरुजीने शाळेला कुलूप लावलं भाऊ. गुरुजी घरी चालले गेले, पण एक गण्या नावाचा विद्यार्थी आला. स्पेशल गुरुजीला सांगायले, गुरुजी 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 उद्या आपल्या शाळेमध्ये साहेब येऊन राहिले. गुरुजीचं फळकलं मस्तक. चल जा रे म्हणे, असे साहेब तर काही पाहिले मी. गण्या गेला वापिस. ते होते आपले मुख्याध्यापक. म्हणे आज उद्या साहेब. मग त्याला विचार पडला की म्हणे साहेब उद्या शाळेमध्ये येऊन राहिले. आता हे साहेब असे मुख्याध्यापक होते भाऊ, उशिरा जात पाचशिरा जात कधी जातही ना. पण त्या रोजी गण्यानं निरोप दिला तर मग चला म्हणे लवकर जावं लागते. गुरुजीवर गाडी होतीच. गुरुजी गेली गाडी पाहाले तर गुरुजीची गाडी नेली मुलानं. गाव होतं 3-4 किलोमीटर. आता गुरुजीच्या मुलानं गाडी नेली, मग गुरुजी काय न जाणार. गुरुजी पडले चकव्यात. घराच्या दरवाजाच्या बाहेर आले, एक सायकल उभी होती. गुरुजीने तेच सायकल घेतली, जे डप्पिटली भाऊ. एकदम 10 वाजता गुरुजी शाळेत आले. पोट्टेनं आपली शाळा सफा करून ठेवली. विद्यार्थी बसलेच होते. विद्यार्थी बसले. आता गुरुजी दमून आले सायकलनं, बसले खुर्चीवर. आता खुर्चीवर बसले भाऊ. गुरुजीला व्हायला लागली गरमी, कारण की गुरुजी आले ते सायकलनं. गुरुजीला एवढी गरमी व्हायला लागली. गुरुजीनं काढलं आपलं शर्ट आणि फुटीले टांगून दिलं. आपला दुपट्टा होता, लागली गुरुजी हवा घालायला. पण गुरुजीची गरमी काही जाय ना. गुरुजीची गरमी जाय ना. राहिले गुरुजीनं बन्याने ओरपली, फुटीले टांगून दिली. बसले गुरुजी हवा घालत. जे गुरुजी हवा घालून राहिले, गुरुजीची गरमीच जाय नाही. राहिले गुरुजीनं पैजामा ओरपला. पैजामा ओरपला, फुटीले टांगून दिला. गुरुजी झाले उगले बम. गण्या म्हणे गुरुजी 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 साहेब येतात. असे तर काही साहेब पाहिले. तेवढ्यात भाऊ शाळेत गुरुजीची साहेब लोकांची गाडी आली, साहेबांची गाडी आली आणि त्या गुरुजीच्या वर्गाकडे जायला लागली. दरवाजाजवळ साहेब आले. गुरुजी उघडे बम. साहेबाची ताकद नसले वर्गात जायची. पण जसे गुरुजीनं साहेब पाहिले, एकदम खुर्चीन उलट टाकली. विद्यार्थी मित्रांनो, म्हणे काय आपल्या विज्ञानाचा 5वा पाठ काढा. कोणता आहे रे 5वा पाठ? म्हणे मानवी अवयव. म्हणे याला दंड म्हणतात, याला छाती म्हणतात. ही मांडी आहे. साहेब म्हणे अरे बापरे, हे तो गुरुजी खूप हुशार निघाले. एवढं प्रॅक्टिकल करून शिकून राहिले, असे आम्ही कोणतेच गुरुजी पाहिले नाही. गुरुजींना पारितोषिक द्या. घ्या हो गुरुजी. करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना. करावे काय शिक्षण ते कधी कामास येईना. हो, शालेय शिक्षण घ्यावंच लागणार आहे, पण त्याच्याबरोबर आपल्या मुला मुलींना सामुदायिक प्रार्थनेमध्ये पाठवा, हरिपाठामध्ये पाठवा. आपल्या मुलांमध्ये चांगले गुण येतील. 2 शब्द तो आपला ऐकल. पण नाही, आपल्या मुलाजवळ वेळ नाही. अरे तो सामुदायिक प्रार्थनेमध्ये आला ना, आपल्याकडे सामुदायिक प्रार्थना वगैरे आहे का? हरिपाठ आहे का? हरिपाठात पाठवा. सामुदायिक कशातही पाठवा, पण पाठवा. त्या ठिकाणी त्याला जीवन शिक्षण मिळणार आहे. तो जर सामुदायिक प्रार्थनेमध्ये हरिपाठात आला, माय बाप हो, 2 गोष्टी आपल्या माय बापाच्या ऐकल. तो जर सामुदायिक प्रार्थनेमध्ये आला, तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा निघाल. कमाल केली राजानं. कमाल केली राजानं. किल्ले घेऊन शौर्य दावून साथी तो मावळ्यांचा झाला.
साधितो मावळ्यांचा झाला, ध्यास हिंदवी स्वराज्याचा, ध्यास हिंदवी स्वराज्याचा. शिवाजी छत्रपती झाला जिराजी रे जिरे जी. शिवाजी छत्रपती झाला, जिरहाजी रे जी. शिवाजी छत्रपती झाला, जिरहाजी रे जी. अरे त्या मुलावर जर संस्कार पडले ना तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो होईल. अरे त्या मुलावर जर संस्कार पडले महाराज तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा होईल. काय डॉक्टर बाबासाहेबांचा इतिहास होता. अहो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक पुस्तक लिहित होते महाराज, तेव्हा आमच्या रमाईची तब्येत बिघडली आणि रमाईनं आमच्या डॉक्टर बाबासाहेबांना पत्र पाठवलं. 2-4 माणसाजवळ पत्र दिलं की जा म्हणे आमच्या रमाईची तब्येत बरोबर नाही, डॉक्टर साहेबांना सांगा. 2-4 लोक माय बाप हो डॉक्टर साहेबांना रमाईचं पत्र दाखवलं की म्हणे रमाईची तब्येत बरोबर नाही. आंबेडकरांनी ते पत्र वाचलं आणि त्या माणसांना निरोप पाठवला का म्हणे जा रमाईची तब्येत बरोबर नाही. गोष्ट खरी आहे, पण त्या माझ्या रमाईला सांगा की या भारत देशामध्ये भरपूर दवाखाने आहेत, भरपूर मेडिकल आहेत, तू औषध घे तुझी तब्येत बरोबर होऊन जाईल. पण माझ्या ज्या बहुजन समाजाला जो रोग लागलेला आहे ना त्याचा दादा मी एकमेव डॉक्टर आहे. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होतार, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होतार, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता. शिल्पकार जीवनाचा, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होतार, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होतार, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता. फाटक्याच्या वस्तीसाठी मायेचा पदर, फाटक्याच्या वस्तीसाठी माहेचा पदर, दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर, दुबळ्यांच्या दुःखाची केली रे कदर. हो आभाळागत माया तुझी, आभाळागत माया तुझी स्वाभिमानी होतार, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होतार, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होतार, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता. कशासाठी बोललो महाराज? अरे तो जर या संस्कारामध्ये आला असा आपला पुत्र निपजेल. अरे काहीतरी गुण त्याच्या अंगामध्ये येतील आपल्या मुलाबाळाच्या. पाठवा त्याला हरिपाठामध्ये, सामुदायिक प्रार्थनेमध्ये, भागवतामध्ये, शिवमहापुराणामध्ये. कशासाठी? जीवन शिक्षण येण्यासाठी. अहो माणसाच्या अंगात काहीतरी चांगले गुण असले पाहिजे. पहा किती थोर लिहिलं महाराजांनी, मुलास असावा एखादा गुण. पहा आता हे मुलं आहे ना 2, हे भागवतकार महाराज आहेत. आता परवापासून त्यांचं भागवत दर्यापूरला साई नगरामध्ये आहेत. सुंदर गायक आहेत, सुंदर भागवतकार आहेत. कशासाठी सांगतो की सर्व सामुदायिक प्रार्थनेतून तयार झालेले आहेत. आमचे श्यामदादा आहेत, आयुर्वेदाचे औषध देतात, सर्पमित्र आहेत. हे सर्व गुण शिकले ना सामुदायिक प्रार्थनेमध्ये शिकले. आणि मी सुद्धा कुठला कीर्तनकार नाही, कुठला प्रवचनकार नाही, कुठला साधू संत नाही. हे जे मी वेळोवाकळा आपल्या समोर बोलून राहिलो ना, ही सामुदायिक प्रार्थनेची ताकद आहे. अरे उपासनेच्या अंगी, उपासनेद्वारे मानसिक शक्ती, हो 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 बस, उपासनेद्वारे मानसिक शक्ती, मानसिक शक्ती उपासनेद्वारे मिळते महाराज. म्हणून जीवनामध्ये उपासना असली पाहिजे. अहो तो इथं आला आपला मुलगा, आपली मुलगी, चांगली गुण त्याच्यामध्ये येतील. मुलाच असावा एखादा गुण, त्याने तो पोट भरे निपुण, न ये सारा संसार माझी अडचण कोणत्याही परी. अरे मुलाच असावा एखादा गुण, एखादा गुण असला पाहिजे.
एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. एक तरी अंगी असू दे कला, एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. अरे ज्याच्या जीवनामध्ये काही गुण नाही, काही कला नाही, त्याच्या जीवनाचा कल्ला झाल्याशिवाय राहत नाही माय बाप. म्हणून मुलाबाळ कशासाठी बोलतो, आपल्या मुलाबाळांना हरिपाठामध्ये पाठवा, सामुदायिक प्रार्थनेमध्ये पाठवा, जीवन शिक्षण मिळेल, जीवनात कामात येणारं शिक्षण त्यांना मिळेल. नाही तर आपल्यापेक्षा तर मुख्य जनावरांमध्ये गुण चांगले आहे, राहुल दादा खूप चांगले आहे. चांगलं कशाचं आहे, घोरपळचं कशाचं आहे, घोरपळचं जांभळं आहे हे. अरे हे जेव्हा घोरपळ जिवंत होती तेव्हा कोणाच्या कामात पडली आप्पाजी? नंबर 2. अरे जेव्हा हे घोरपळ जिवंत होती तेव्हा कोणाच्या कामात पडली? तानाजी. तानाजीच्या. माय बाप हो, एवढा मोठा गुण या घोरपळ मध्ये होता. अरे जेव्हा ती घोरपळ जिवंत होती तेव्हा कोणाच्या कामात पडली? तानाजी मालसुरे. आणि जेव्हा ती घोरपळ मरण पावली तेव्हा कोणाच्या कामात पडली? खंजडी खंजडी मेरी रोज बजेगी खंजडी, हो मेरी रोज बजेगी खंजडी. खंजडी खंजडी मेरी रोज बजेगी खंजडी, हो मेरी रोज बजेगी खंजडी. टुकड़ा दास कहे जब बजती, टुकड़ा दास कहे जब बजती, पत्थर की भी छाती लजती, पत्थर की भी छाती लजती. जय हो. गुरु कृपा से रहे चढ़ी, गुरु कृपा से रहे चढ़ी खंजड़ी. खंजड़ी मेरी रोज बजेगी खंजड़ी, हो मेरी रोज बजेगी खंजड़ी, हो मेरी रोज बजेगी खंजड़ी. एवढा मोठा गुण या मोठ्या प्राण्यांमध्ये मायबाप. कशामुळे? या वातावरणामुळे, या संस्कारामुळे हे सर्व गुण आपल्या मुलामध्ये येतात. जीवन शिक्षण घेण्यासाठी त्यांना पाठवा सामुदायिक प्रार्थनेमध्ये, हरिपाठामध्ये. अरे तो सामुदायिक प्रार्थनेमध्ये येईन, कथा कीर्तनामध्ये येईन, 2 शब्द आपण ऐकल नाही तर काय हो राहुल दादा, 2 शब्द सुद्धा मायबापाचे ऐकायला तयार नाही. आपल्या आईचे 2 शब्द मुलं ऐकायला तयार नाही हो. की एवढे मोठे त्या मायबापाचे आपल्यावर उपकार. अरे या जगाच्या पाठीवर कोण असा परोपकारी आहे? या जगाच्या पाठीवर मायबाप हो, कोण एवढे उपकार करू शकते? आता दादा, आता 100 किलोमीटर वरती आम्ही कीर्तनाला आलो आणि रात्रीच आम्हाला गावाकडे जायचं आहे. आता कमीत कमी आम्हाला घरी 3 तर वाजतेच, 2-3 वाजतेच. 4 वाजता घरी गेलो आणि दरवाजाची साकोळी वाजवली रे वाजवली. महाराज सर्व घर सुस्त झोपलेलं, पण त्यामध्ये
फक्त एकच जीव जागी असते आणि ती म्हणजे आमची आई. आई माझी मायेचा सागर, एकच जीव जागी असते फक्त, ते म्हणजे आई. आला का रे बाबू? हो आई. बाबू जेवला गिवला रे? रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता. अरे असा कोण या जगाच्या पाठीवर विचारणार आहे रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता की बाबू तू जेवला का रे? कुणाच्या हृदयामध्ये एवढं प्रेम? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई मायेचा सागर, दिला जीवनाधार. आई मायेचा सागर, दिला जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात, रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहुलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. राहिलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. राहुलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास. ओल मातीतून चालताना तुडविले काटाचे पास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. अरे या जगाच्या पाठीवर असं कोण या जगामध्ये एवढं प्रेम करणार आहे? हो दुसरं कोण आहे दुसरं असं? अरे आपला मुलगा किती की उन्हाळा असो, किती की बदमाश असो, किती की दारुडा असो, एक पोट्ट घरी दारू पिऊन आलं, चाललं ते दिसलं बापाले. बापानं त्याला कल्ला, आणि ओ पोट्ट्या, खबरदार तरी आज घरात आला तर. तिकून आली माय, काय बोबलून राहिले हो? अहो पोट्ट दारू पिलं. अरे काय तोच पेते काय? सरगाव तो दारू पिऊन राहिलो. घेऊ तरी प्रेम, तरी प्रेम, तरी प्रेम. एवढा प्रेम करणारा या जगात दुसरं कोणी मिळू शकत नाही. तरुण जोडपं होतं, फार गरीब परिस्थिती घरची होती. एक छोटासा मुलगा झाला. आता कोणाला वाटते दादा आपला मुलगा चांगला शिक्षित झाला पाहिजे, आपल्या मुलाला उच्च शिक्षण भेटलं पाहिजे, म्हणून त्या गरीब जोडप्यानं आपल्या मुलाला चांगल्या इंग्रजी शाळेमध्ये टाकलं, म्हणजे कॉन्व्हेंटमध्ये टाकलं. घरी कायची सोय नाही. पण आईनं मायबापानं निश्चय केला की लोकांचे धुणं धुईन, लोकांच्या घरी भांडे घासन, पण माझ्या मुलाला मी चांगलं शिक्षण देईन. मुलाला शाळेमध्ये टाकलं. 1ली, 2री, 3री, 4थी मुलगा पहिला नंबर आणायला लागला. मुलगाही हुशार निघाला. उच्च शिक्षणाकरता अमरावती सारख्या शहरामध्ये आला. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. दैवयोगानं त्या मुलाला मास्टरची नोकरी लागली. तो मुलगा गुरुजी झाला. अमरावती सारख्या शहरामध्ये मास्टरची नोकरी लागली मुलाला. त्या मास्तरनं आपल्या आई वडिलाला पत्र पाठवलं, आई बाबा मला चांगली सुंदर नोकरी लागली, मास्टर झालो मी, अमरावतीमध्ये प्लॉट सुद्धा घेतलेला आहे,
आता त्या ग्रामीण गावात खेड्यामध्ये तुम्ही राहू नका, माझ्याकडे या. दोघंही आई वडील मुलाकडे गेले अमरावती सारख्या शहरामध्ये. आपल्या मुलाचं अपार्टमेंट कॉम्प्लेक्स बघितलं. बापरे बाप, अरे संजय, एवढे कष्ट केले आम्ही, चीट केले रे तू. बेटा चांगलं झालं आता, बस आता तू फक्त तुझं लग्न करून घे. ठीक आहे, मुलाचं लग्न झालं, शिकलेली मुलगी घरी आली. 5-6 महिने लग्नाला झाले. सुनबाईनं लावले कान कोरणे चालू मास्तरचे. म्हणे का हो? म्हणे काय काय म्हणे हे तुमचे मायबाप. म्हणे काय झालं? अरे काय धड बोलता येत नाही, धड चालता येत नाही. आपल्या घरी माझ्या शिकलेल्या मैत्रिणी घरी येतात आणि हे आपले कुकळे बोलतात. माझे आई वडील ग्रामीण भागातले आहे, आम्ही खेड्यातले आहे. माझ्यासाठी त्यांनी किती कष्ट केले. गुरुजी शाळेवर निघून गेले. 2-4 दिवसानं मास्तर गुरुजी घरी आले. बाई साहेबांना लावलं कान कोरणं चालू. का हो? काय काय म्हणून राहिले हे तुमचे मायबाप. म्हणे काय? अरे सगळं घरात आपल्या घाण करून राहिले. आपल्या घरामध्ये स्टाईल पा किती मागीची आहे. आणि हे तुमचे आई वडील जिथं तिकडं सारे पताशेच टाकून ठेवले म्हणे. अगं आता म्हातारपण आहे, म्हातारपणात होते. गुरुजी शाळेत गेले, 2-3 दिवसानं आले. बाई साहेबांना अधिक काम करणं चालू गेले. म्हणे ऐकता काय? म्हणे काय? म्हणे तुमच्या मायबाप. अगं म्हणे काय अगं लावलं? अहो तुमच्या मायबापावर एवढं जर प्रेम होतं तर माझ्यासोबत लग्नच कशाला केलं मग? गुरुजीला राग आला. मायबाप ठरले, घराच्या बाहेर काढून दिले. घ्या हो, मायबाप घराच्या बाहेर काढून दिले. गुरुजी शाळेत निघून गेले. 2-4 दिवसांनी गुरुजी घरी आले. बाई साहेबांना आधी गावात दिला. म्हणे ऐकता काय? म्हणे आता काय झालं? अरे तुमचे मायबाप तुम्ही काढून दिले ना? म्हणे हो. अरे ते म्हणे आपल्याच गावात भीक मागून राहिले आणि आपल्याच घराच्या जवळ येतात. गुरुजी मग काय? तेवढा गुरुजीच्या कानावर आवाज आला, भिक्षा असा गुरुजीले राग आला. मायबाप हो, धाड गुरुजी गेले. त्या मायबापाचे हात धरले आणि मायबापाला धड लोटून दिले एकदम. आता त्या म्हाताऱ्या आईचा पडल्यामुळे चष्मा तुटला, सर्व केस विखुरले गेले आणि मायबाप म्हणायला लागले की बाबू आता आम्ही या गावामध्ये राहत नाही. अमरावती सारख्या शहर सोडलं, नागपूर सारख्या शहरामध्ये गेले. 1-2 रात्री रेल्वे स्टेशनवर राहिले. अन्नाचा पोटात पता नाही. ती म्हातारी आई मरणा अवस्थेत पडलेली आहे. तेवढ्यात यमदूत तिला भेटायला गेला. का ग म्हणे म्हातारे, शिकवला मुलगा? म्हणे हो. अगं मुलगा शिकवला पण त्याला जीवन शिक्षण दिलं काय तू? अरे काय बोलतो रे म्हणे बापा यमा. अगं तिला जीवन शिक्षण दिलं काय तू? फक्त शालेय शिक्षण दिलं. जीवन शिक्षण जर तिला दिलं असतं ना, त्याला दिलं असतं ना, गती झाली नसती. माय बाप हो, आपल्या मुलानं किती पगार कमावला, जर त्याला संस्कार नसले ना, त्या पगाराचा आनंद आपल्याला तो देऊ शकणार नाही. म्हणून यमदूत त्या म्हातारीला बोलायला लागला, तेव्हा अधिक तुझी या जीवनामध्ये काही इच्छा आहे काय? देतो तुला काही इच्छा असेल तर. म्हातारी म्हणे तू काय देतो रे म्हणे यमा मला? अगं देऊ शकतो म्हणे, मग तुला काय पाहिजे? त्या म्हातारीनं मागितलं, अरे यमदूता तुला जर द्यायचं असेल ना, तो जो माझा मुलगा आहे ना, जी माझी सून आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये सर्व काळ आनंदी ही आनंद असला पाहिजे. का हो माय बाप? अरे माय बाप हो, आपण आपल्या कुत्र्याला घरी वागवतो, लक्ष डेटॉल साबण त्याची आंघोळ करतो. अशी काही घर आहेत? कुत्र्याला बिस्किट आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू नका असं माझं म्हणणं नाही, पण त्याला किती की खाऊ घाला.
काही इकडे तिकडे झालं ना तर तो चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या मायबापांना अरे आपण फेकून भाकर खाऊ घाला, ते आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय. म्हणून सर्वात मोठं दैवत म्हणजे आपली मायबाप. आपले मायबाप सर्वात मोठं दैवत आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हो सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, हो सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ, हो सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. म्हणून माय बाप हो, सरते शेवटी हेच सांगतो की आपल्या जीवनामध्ये दान धर्म घडला नाही काही ऐकला नाही. अरे आपल्या जीवनामध्ये कथा कीर्तन घडलं नाही काही ऐकणार नाही. पण आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून जर आपल्या माय बापाची सेवा झाली नाही ना, सर्व बैकलंच महाराज, सर्व बैकलंच. ज्याच्या जीवनात मायबापाची सेवा नाही, थू आहे त्याचं जीवन थू. माय बापासारखं कोणतं दैवत मोठं नाही. अरे जे आपल्या महाराष्ट्राचं पूर्ण जगाचा आराध्य दैवत आहे भगवान पंढरीनाथ, तो पंढरीनाथ सुद्धा कशासाठी या जगाच्या पाठीवर आला. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. अरे एवढं मोठं आराध्य दैवत कशासाठी प्रगटला. तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताची, हो भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्रीहरी. भक्ती पाहून भक्ताची आला भेटाया श्रीहरी. धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी, धनी मलाही दाखवा विठुरायाची पंढरी. म्हणून मायबाप हो, आपल्या जीवनामध्ये आपल्या मायबापाची सेवा असू द्या आणि तीच खरी भक्ती आहे. त्यासाठी आपण पहिला दिवस आहे ना भक्तीचा विषय घेतला. भक्ती जर करायची असली ना घरीच आपल्या दैवत आहे. म्हणून जीवन म्हणजे काही हे साधन नाही. हे जे जीवन आहे, हे जे जीवनाची दोरी आहे, त्यातलं पहिलं टोक आहे जन्म आणि दुसरं टोक आहे मृत्यू. यामधलं जे अंतर आहे त्याला जीवन असं म्हणतात. पहा ना, आपण सर्कस पाहिली असेल, त्या सर्कसमध्ये सर्कस असते ना मावशी, सर्कस, त्या सर्कस मध्ये असं आपल्याला दाखवलं जाते की त्या सर्कस मध्ये एक छोटीशी मुलगी बारीक अशा तारीवून चालते आहे ना, असते ना सर्कस मध्ये. एक छोटीशी मुलगी त्या बारीक तारीवून अशी आपलं संपूर्ण बॅलेन्स सांभाळत 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 बारीक तारीवून चालते महाराज. ती छोटीशी मुलगी आपलं संपूर्ण बॅलेन्स सांभाळत सांभाळत या तीरावरून त्या तीरावर जाते, या टोकावरून त्या टोकावरती जाते. संपूर्ण आपलं जे बॅलेन्स असते
ते सांभाळत पण माय बाप हो, ते बॅलेन्स कशाच्या सहाय्यानं सांभाळते? त्या सर्कसमध्ये बँड वाजते, गीत म्हटल्या जाते, त्याच्या भरोशावर ते बॅलेन्स सांभाळल्या जात नाही. तर तिचं ते बॅलेन्स सांभाळण्याचं जे तंत्र आहे, ते सर्व ते तंत्र तिच्या हातामध्ये जो बांबू असते, तिच्या हातामध्ये ते बांबू असते ना, तर त्या बांबू मध्ये तिचं बॅलेन्स सांभाळल्या जाते. म्हणून लक्षात ठेवा, सरते शेवटी एवढंच सांगतो की त्या मुलीनं, सर्कस मधल्या मुलीनं जसं आपल्या शिरावर आपलं बॅलेन्स सांभाळण्याकरता बांबू रूपी शस्त्र आपल्या हातामध्ये धरलं होतं, त्याचप्रमाणे आपलं हे जीवन जगत असताना आपलं हे जीवनाचं जे बॅलेन्स आहे, जे जीवनाचं सुखदुःख आहे, हे संपूर्ण बॅलेन्स सांभाळण्याकरता भावभक्तीचं जे शस्त्र आहे ते आपल्या मुखामध्ये राहू द्या. नामाचं जे भावभक्तीचं जे साधन आहे ते आपल्या मुखामध्ये राहू द्या, आणि ते आपलं जीवनाचं जे बॅलेन्स आहे ते सांभाळण्याशिवाय राहणार नाही. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 तुकडोजी बाबा गोपाला तुकडोजी बाबा गोपाला गजानन बाबा गोपाला. 11 वाजले, आम्हाला सुद्धा 100 किलोमीटर जायचं आहे. आलोय आम्ही.